जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची साथ. सीबीएसईच्या 10वीच्या निकालात मुलींची पुन्हा बाजी आणि उमरग्याच्या तहसीलदारांच्या लेकीने 97% गुणांसह लिहिली यशाची सुंदर कहाणी. सीबीएसई मंडळाने आज 17 एप्रिल रोजी 10वीच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदाचा एकूण निकाल 93.70% इतका लागला आहे. यंदापासून टू बोर्ड परीक्षा धोरण लागू करण्यात आले असून विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.99% इतका, तर मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 92.60 अशी नोंद झाली आहे. 95% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी 2.24% असून या श्रेणीत उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांची कन्या देवयानी येरमेची नोंद झाली आहे. तर 90% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी 8.96% इतके आहेत. विभागनिहाय निकालात तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा विभाग अव्वल ठरले असून त्यांचा निकाल 99.79% इतका लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिवच्या उमरगा येथील तहसीलदार गोविंद येरमे यांची कन्या देवयानी येरमे हिने सीबीएसई 10वी परीक्षेत तब्बल 97% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या देवयानीने इंग्रजी विषयात 99, मराठीत 97, गणितामध्ये 96, विज्ञान विषयात 95 आणि सामाजिक शास्त्रमध्ये 98 असे दमदार गुण मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नियमित अभ्यास, शिस्त आणि पालक शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळालं, असे देवयानी हिने एनटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. देशभरात मुलींचा वाढता यशाचा टक्का आणि देवयानीसारख्या विद्यार्थिनींची कामगिरी पाहता मुली शिक्षणात कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुलींना संधी दिल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. देवयानी येरमे हिच्या या यशाबद्दल धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देवयानी हिला एनटीव्ही न्यूज मराठीच्या वतीने पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा एनटीव्ही न्यूज मराठी. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.